पोलीस भरती 2025 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. पोलीस भरतीचा जी.आर. आलाय. शासन निर्णय पोलीस भरतीचा आलेला आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर पोलीस शिपाईच्या 12,399 जागा रिक्त आहे. पोलीस शिपाई चालकच्या 234 जागा आहे. बॅट्समनच्या 25 जागा रिक्त आहे. सशस्त्र पोलीस शिपाईच्या 2,393 म्हणजे SRPFच्या जागा रिक्त आहे आणि कारागृहाच्या 580 जागा आहे. तर अशा 15,631 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि हा शासन निर्णय या ठिकाणी आला. तर ह्या संपूर्ण शासन निर्णय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आतखोळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात. 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत तर बघू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय हा आलेला आहे. बघू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर प्रस्तावना महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. त्यास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शासन निर्णय तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेल्या व दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या 15,631 पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहे. सदर पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर तुम्ही बघू शकता, पोलीस शिपाईच्या ज्या जागा आहे ह्या 12,393 जागा रिक्त आहे. पोलीस शिपाई चालकच्या 234 जागा रिक्त आहे. बॅट्समनच्या ज्या जागा रिक्त आहे 25 जागा रिक्त आहे आणि सशस्त्र पोलीस शिपाईच्या 2,393 जागा रिक्त आहे आणि कारागृह शिपाईच्या 580 जागा रिक्त आहे. तर अशा 15,631 जागा ज्या पोलीस भरतीमध्ये रिक्त आहे. वित्त विभागाच्या संदर्भ 1 येथील 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागाची सुधारित आकृतीबद्ध अंतिम मंजूर केले आहे अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबद्धातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यात अनुमती देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद 15,631 पदे 100% भरण्यात वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 मे 2022 व दिनांक 21 नोव्हेंबर 2022 शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. तर ज्यांचं वय वाढलंय त्यांच्यासाठी सुद्धा एक संधी या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गात
तील उमेदवारांकरिता 450 व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 350 इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्याचबरोबर प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती शहाणी व तस्य कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचा अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे। त्यानंतर सदर परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे आणि त्याचबरोबर सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवण्याची व सनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील। त्याचबरोबर परीक्षा संदर्भात आक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधानमंडळ कामकाजाविषयक बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीन संबंधित गट प्रमुखांची राहील। त्याचबरोबर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेता तुम्ही बघू शकता असा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तर हा काही शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती हे लवकरच या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर या संदर्भाच्या हा शासन निर्णय सुद्धा पोलीस भरतीचा आला, GR या ठिकाणी आलेला आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती ठिकाणी निघणार आहे जवळपास 15,000 प्लस जागांसाठी ही पोलीस भरती निघणार आहे, 15,630 जागांसाठी। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येते। शिक्षण 10वी पास लागते, 12वी पास लागते। आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असते, ग्राउंड असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आतापासून जे 1600 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग झालं आणि त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंग SRPF साठी। तर हे सर्व इव्हेंट जे विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आउट ऑफ करा, कारण की आता टाईम आहे। तर ह्या टाईममध्ये जेवढे पण आपले इव्हेंट या ठिकाणी राहिले तर ते संपूर्ण या ठिकाणी आउट ऑफ करण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा। आतापासून फिजिकलची जी तयारी आहे हे जबरदस्त या ठिकाणी चालू ठेवा आणि त्याचबरोबर पेपरची सुद्धा तयारी या ठिकाणी चालू ठेवा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार पोलीस भरती संदर्भात। आणि पोलीस भरतीची जी ही संपूर्ण जर तुम्हाला GR पाहिजे असेल, आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जॉईन करू घ्या। त्यावर आपण हा पूर्ण शासन निर्णय या ठिकाणी टाकला। आजच्यासाठी तर आपल्या व्हिडिओ भेटूया स्टुडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।